नमस्कार मैत्रिणींनो, स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे कोळंबीची मालवणी पद्धतीची आमटी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आमटीसाठी जे आपल्याला वाटण बनवायचं आहे, प्रथम आपण त्याचं साहित्य बघूया. हे बघा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अगदी थोडासा कांदा आहे. ही त्रिफळं आहेत, 7 ते 8 पाण्यात भिजत ठेवली आहेत. 2 चमचे लाल मसाला पावडर, मिरची पावडर आहे, मसाला नाही आहे, मिरची पावडर आहे, ही लाल मिरची पावडर. मीठ, हळद, 1 चमचा धणे, हे पण पाण्यात भिजत घातले आहेत. 1 लिंबाच्या आकाराचा चिंचेचा गोळा पाण्यात भिजत ठेवला आहे. 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं आहे किसलेलं. 4 लाल मिरच्या आहेत, बेडगी मिरच्या, गरम पाण्यात भिजत घातल्या आहेत. हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. हे आपलं वाटणाचं साहित्य आहे, एवढं सगळं. फोडणीला फक्त आपल्याला लागणार आहे 3 चमचे तेल, बाकी काही नाही. फोडणीत हे तेल घालून नंतर हे वाटप आपल्याला ॲड करायचं. आणि हे बघा, इथे हे कोकम आगळ आहे आणि हे 4 ते 5 कोकम आहेत. हे आपल्याला वरतून टाकायचे आहेत, जसे लागतील त्या हिशोबाने. तर आता प्रथम आपण हे वाटप वाटून घेऊया. तर हे बघा, आपलं वाटण वाटून झालं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता, किती स्मूथ झाली आहे. एक सांगते तुम्हाला टिप, एकदम वाटू नका सगळं वाटण. आता हे पण मी मिक्सर थांबवत 3दा वाटलं आहे. पहिलं आधी 2 ते 3 मिनटं वाटलं, मग थांबले, मिक्सर थंड होऊ दिला आणि परत वाटलं. मग आपल्याला व्यवस्थित मिळतं, नाही तर मग हे जाडसर राहतं थोडं. त्यामुळे बघा, हे आता व्यवस्थित झालं आहे. इथे बघा, कढई तापली आहे. आता आपण तेल घालून घेऊया. तर गॅस बारीक करा आणि हे जे आपलं वाटण आहे मिक्सरमधलं, ते आपण आता ह्याच्यात टाकूया. हळूहळू सोडा, नाही तर एकदम हातावर वाफ येते. आता हे मिक्सर आहे ना, त्याच्यात आपण थोडं पाणी ॲड करू आणि तो मिक्सर धुवून ते पाणी आपण आता ह्याच्यात ॲड करून घेऊया. तर हे बघा, आता ह्याच्यात पाणी ॲड केलं आहे. गॅस मोठा ठेवला आहे. तर ह्याला चांगली उकळी येऊ द्या. आणि हे जे आपण कोकम घेतले होते ना, हे बघा 4-5 कोकम आहेत. ते आगळ मी अजून ॲड नाही केलं आहे. आगळ सगळ्यात शेवटी घालूया. पूर्ण आपण टेस्ट करू, आपल्याला किती अजून आंबटपणा हवा आहे त्याप्रमाणेच आपण आगळ सगळ्यात शेवटी घालू. कारण आता आपण इथे चिंच वापरली आहे, कोकम वापरला आहे. गॅस मोठाच आहे. आता ह्याला चांगली एक उकळी येऊ द्या. तर हे बघा, चांगली खळखळून उकळी आली आहे. तर आपण गॅस बारीक करून तर चांगली अजून उकळी येऊ दे आणि मग आपण त्याच्यात सोललेली स्वच्छ केलेली कोळंबी ॲड करू. तर हे बघा, आता आपली आमटी चांगली व्यवस्थित उकळली आहे. ही बघा, ही कोळंबी आहे, 14 ते 15 आहेत मोजून घेतल्या तर. चांगली स्वच्छ धुतलेली आहे, त्यातला काळा दोरा काढून घेतला आहे. आता आपण ही कोळंबी ह्याच्यात ॲड करूया. आता हे जे आगळ आहे ना, त्यातलं अर्ध आगळ मी घालते फक्त. बघा, अर्ध ठेवलं आहे मी तसंच. मला वाटलं तर मी नंतर अजून त्यात ॲड करीन. तर 5 ते 10 मिनटं ह्याला चांगली उकळी येऊ दे, म्हणजे आपली कोळंबी शिजेल. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली कोळंबीची मालवणी आमटी तयार झाली आहे. मस्त झणझणीत, चांगला एवढा सुगंध येतो आहे. गरमागरम वाफाळता भात
किंवा तांदळाची भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.